चाणक्य मंडल जे काम करायला निघालंय त्या शैक्षणिक सामाजिक कामातल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, एका व्याख्यानमालेची सुरुवात करताना उगाच काहीतरी शब्द बोलावेत आणि ते बोलताना श्रोत्यांना उद्देशून काहीतरी म्हणायचं असतं म्हणून मी हे शब्द आता बोललेलो नाही. आपण काही एक विचार मनामध्ये ठेवून तो या समाजामध्ये प्रस्थापित करत, समाज संघटित करत, भारताच्या सुवर्ण युगाचं स्वप्न पाहत पुढे निघालो. चाणक्य मंडलच्या औपचारिक कोर्सेसना प्रवेश घेणाऱ्यांसकट सगळे आणि आपण जे आज जमलेलो तिथे हे एक केवळ छान भाषण ऐकायला आले असतील असं मला वाटत नाही. तसे ते नसतील असं मी गृहीत धरतो. आपल्या मनात स्वप्न भारताच्या सुवर्ण युगाचं आहे. हे नव सुवर्ण युग, ज्याला आपण नव हिंदवी स्वराज्यही म्हणूयात, ह्याच्यासाठी आपल्याकडून काय काम करूयात तर ती प्रेरणाही घेऊ, त्याचे आधुनिक विचार शिकू आणि आपली त्याकरताची पावलं टाकू. हा विचार घेऊन आपण इथे जमलो. आपण डोळ्यासमोर ठेवलं की हे 7 महापुरुष आणि त्यांच्या आयुष्याचं सिंथेसिस. म्हणजे एका बाजूला नुसती खोटी भक्ती नको, पण चिकित्सा म्हणजे द्वेषमूलक मुद्दाम धरून ठोकणेच काहीतरी असंही नको. आम्ही वर्तमान काळामध्ये एवढा महान देश होऊन बसलो आहोत की आम्ही महापुरुषांची सुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या खंदकांच्या मध्ये किंवा दुकानांच्या मध्ये वाटणी केली. आम्ही शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि विवेकानंद म्हणजे भगवे, म्हणजे हिंदुत्ववाद्यांचे, आणि शाहू फुले आंबेडकर म्हणजे पुरोगामी, डावे, समाजवादी, साम्यवादी वगैरे वगैरे. या सगळ्या गर्दीमध्ये गांधीजी सध्या कोणाचेच नाही. आपल्याला म्हणायचं आहे की महापुरुषांच्या कार्याची ही रंगांच्या दुकानांनुसार केलेली वाटणी आपल्याला मंजूर नाही. या सगळ्यांनी देशाच्या समोरच्या त्या वेळच्या प्रश्नांशी जो संघर्ष केला त्यातनं आपल्याला शिकायचं. हे जे तुमचे आमचे ही वाटणी आहे ही बदलून टाकायची आणि आज राष्ट्रीय जीवनाकडे पाहताना जे एक दुभंगपणा दिसतो तो मिटवण्यासाठी काम करायचं. तो दुभंगपणा म्हणजे एका बाजूला काही संस्था, संघटना, विचारधारा, रंग, झेंडे, खंदक, दुकानं ही मुख्यतः राष्ट्र, राष्ट्रीयत्व या भाषेत बोलतात. पण मग त्यांना जनसामान्यांची समतेची आकांक्षा, समाजाच्या सर्व स्तरांना निर्णय प्रक्रियेच्या मध्ये आम्हाला सामील होता आलं पाहिजे असे बरोबरीचं, मानाचं, सन्मानाचं स्थान यामध्ये दलित समाज, बहुजन समाज आणि स्त्री वर्ग या आकांक्षांचं तितकंसं भान केवळ राष्ट्र, राष्ट्रीयत्व ही भाषा जे बोलतात ते त्यांच्या वागण्यात दाखवत नाहीत, कामात दाखवत नाही. दुसऱ्या बाजूला ज्यांनी सामाजिक समता, सामाजिक न्याय, पुरोगामी इत्यादी भाषा बोलायची, हे प्रसंगी राष्ट्र, राष्ट्रीयत्व याचं भान ठेवून कामाची पावलं पुढे टाकतायत असं दिसत नाही. आपल्याला आपल्या कामातून हा दुभंगपणा दूर करायचा आहे. मला वाटत राहतं की आता जवळजवळ 100 वर्ष होतील या महाराष्ट्राने आणि भारताने सुद्धा एक वाद पाहिला. तो वाद होता आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक समता. आमच्या वैचारिक बौद्धिक जगतामध्ये चिरफाळ्या अजूनही आहेत. आधी राजकीय स्वातंत्र्य असं म्हणणारा ज्यांचा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विजय झाला असं मानायला जागा आहे, ते म्हणाले की हा परकी इथे घुसून बसलाय, तो फोडा आणि राज्य करा पद्धतीने राज्य करतो, पहिल्यांदा आपण त्याला घालवू इथून आणि मग सामाजिक समतेबद्दलचं बोलणं चालू करू. जे सामाजिक समतेबद्दल बोलत होते ते म्हणले तुम्ही कोणाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलताय? जी आमची परंपरागत मूल्य व्यवस्था आहे, जिनी माणसाला माणूस म्हणून जगायला नाही म्हणलं, जी सांगत होती की तुमच्या तळ्यांच्यावर घोड्या, गाढवा, कुत्र्या, मांजरांनी सुद्धा पाणी प्यालेलं चालेल पण माणसाने पाणी प्यालेलं चालणार नाही, त्याची सावली चालणार नाही,
त्यांनी कमरेला कोणचा बांधून यायचा आणि गळ्यामध्ये मडकं, कारण रस्त्यावर थुंकू नकोस आणि तुझी जी सावली रस्त्यावर न पडत जाईल त्यांनी आम्ही विटाळतो म्हणले. तुम्ही कोणाच्या स्वातंत्र्याबद्दल बोलतात? आणि मुळात परतंत्र का झालो? तर आम्ही अशा आपसात फुटलेले, दुमंगलेले, जातीपातींच्या मध्ये वाटलेलो होतो. कसं राष्ट्र एकात्मता तयार होणार? टिळक आणि आगरकर आणि ज्या प्रांगणात आपण बसलेलो ते भव्य डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं प्रांगण, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या बौद्धिक जीवनातलं हे आद्य स्क्रिप्ट आहे. दोघही महान, दोघांनीही डेक्कन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर फिरायला जाताना प्रतिज्ञा घेतली की आमची बुद्धी देशाच्या कामी लावू, सरकारी नोकरीत जाणार नाही, राव बहादूर रावसाहेब व्हायच्या मागे लागणार नाही. वाटा वेगळ्या झाल्या त्यांच्या. आणि मग आजही वाटणी होते. शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद, म्हणजे नाही म्हणलं तरी भगवे, तुमचे, त्यांचे. आणि शाहू फुले आंबेडकर म्हणजे कदाचित असं आमचे, किंवा हे दोन्ही बाजूंनी होतं. आणि मी म्हणालो या गर्दीत गांधीजी कुठे आहेत सध्या कोणालाच माहिती. आपल्यापैकी अनेकांनी कविवर्य कुसुमाग्रजांची ती कविता जी आम्ही जाणीवपूर्वक या व्याख्यानमालेच्या पोस्टरवर रीतसर प्रकाशकांची परवानगी घेऊन कॉपीराईटचे जे काही चार्जेस असतील ते भरून सुद्धा केली. पुन्हा ती कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको आणखी. मध्यरात्र झाल्यावर शहरातले 5 पुतळे जमले आणि टिपो गाळू लागले. फुले म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. टिळक म्हणाले मी तर चित्पावन ब्राह्मणांचा. आंबेडकर म्हणाले मी नवबौद्धांचा. शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा. गांधीजी म्हणाले तरी तुमचं बरं आहे. गांधीजी म्हणाले तरी तुमचं बरं आहे, तुमच्या पाठीशी निदान एक जात जमात तरी आहे, माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेरीतल्या भिंती. आम्ही राष्ट्रपुरुषांची ही वेळ आणून ठेवली. घरी टेलिफोन लागतो, खोकं येऊन बसलेला असतं, पण तो फोन चालू नाही होत. का? कारण जगातले सगळे मायकेल फॅराडे, सगळे एडिसन, सगळे आईन्स्टाईन आणि सगळे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना पराभूत करेल असं शास्त्र आणि तंत्रज्ञान आम्ही शोधून काढले. तुमच्या नावाने टेलिफोन संमत झाला आणि तो घरी येऊन खोकं लागलं म्हणून तो चालू नाही होत. सर्किट मध्ये एक गांधीजी घालावे लागतात. गांधीजी म्हणजे 500ची नोट. म्हणजे खोकं पेटी ही भाषा त्याहून वेगळी. आम्ही आमच्या राष्ट्रपुरुषांची किंमत त्यापेक्षा कमी करून ठेवली. 500ची नोट ही गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी होते. आपल्याला हा राष्ट्रीयत्व आणि सामाजिक समता, आपल्याला ही महापुरुषांची रंग, दुकानं आणि खंदकांच्या मधली वाटचाल, वाटणी ही दूर करत आणि तरीही चिकित्सक भक्तिभावाने त्यांचे विचार, त्यांचं चरित्र समजावून घ्यायचं आहे. ते ना आंधळ्या भक्तीसाठी, ना नुसत्या पूजेसाठी, ना खोट्या चिकित्सेसाठी. आपल्या डोळ्यासमोर आहे आत्ताचा भारत. नो लेस, याहून कमी नाही, कदाचित जास्ती असू शकतं, ते म्हणजे संपूर्ण विश्व. पण त्या विश्वाकडे जाताना हा आत्ताचा 100, 104, 105 कोटी दर सेकंदाला आम्ही काही लाखांची त्याच्यात भर घालतो. एवढीच आमची राष्ट्रीय वाढ, जीडीपी ग्रोथ रेट. आपल्या डोळ्यासमोर वर्तमान काळातला भारत, आपल्या डोळ्यासमोर आम्ही काय करूयात हे, आणि त्याच्या सुवर्ण युगाची स्वप्न पाहण्यासाठीचा यज्ञ आपण सुरू करतो. या भारताचं सुवर्ण युगाचं स्वप्न म्हणजे अध्यात्माचं राष्ट्र. पण ज्या अध्यात्मामध्ये चातुर्वर्ण्याला जागा नाही. बोलायचा तोंडानी वेदांत की सर्व विश्व एकाच चैतन्यापासून बनलं, मग माणसात भिंती कशा? हे खोटं आहे, ढोंग आहे. ज्या राष्ट्राच्या दैनंदिन जीवनामध्ये आमच्या दिनक्रमात ध्यानधारणा असेल, अत्याधुनिक शास्त्र तंत्रज्ञानाने सिद्ध केलेला वेदांत आणि बौद्ध विचार, जे तुमच्या माझ्या सुदैवानी 8व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी मांडून ठेवलं की ते एकच आहे. पण ज्याचा ऐहिक विकासाला विरोध नाही सोडाच ऐहिक विकास झालाच पाहिजे. सुवर्णभूमी, सोन्याचा धूर निघणे, श्रीमंती, पैसा, ती नीतिमंत श्रीमंती हवी का? नको, हवी. पण त्या श्रीमंतीचे म्हणजे आर्थिक विकासाचे, ऐहिक विकासाचा वाटा समाजातल्या सर्व घटकांना समतापूर्ण पोचला पाहिजे.
तू जन्माला काय आडनाव घेऊन आलास, तुझ्या कातडीचा रंग कोणता आहे, तू कोणाचा कोण, यावरनं तुला मिळणाऱ्या संधी आणि समाजातलं तुझं स्थान ठरता कामा नये. माणूस म्हणून तुझ्या गुणवत्तेचं नाणं खणखणीत सोळा आणि वाजव आणि तुझं गुणवत्तेच्या आधारावरचं उचल. एवढंच नाही तर ती गुणवत्ता मिळवायला जे संधी उपलब्ध पाहिजेत त्या समाजातल्या सर्व घटकांना समतापूर्ण उपलब्ध आहेत. असं परंपरेतलं जे चांगलं आहे तिच्याशी नाळ न तुटलेलं आधुनिकातलं आधुनिक राष्ट्र, त्याला म्हणतो आपण हे सुवर्णयुग. उदारीकरणाचं युग, जागतिकीकरणाचं युग, शास्त्र तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, जेनेटिक्स. आपल्याला नुसती भूतकाळाची पूजा बांधायची आहे काय? आपल्याला हा वर्तमान काळातला 100 कोटींचा भारत, त्याचा भविष्य काळ, त्यामध्ये मला माझ्या परीने स्वतःला ओळखून जीवनामध्ये जे क्षेत्र निवडीन त्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठता येणे, यालाच आपण देशभक्ती म्हणतो. ही देशभक्ती. अशा वेळी पहिला मुजरा शिवाजी महाराजांना करायचा नाही तर कोणाला करायचं? पटत नाही म्हणाला, पटत नाही अभ्यास करताना की आमच्या देशाच्या इतिहासात हा नुसता महाराष्ट्राचा नेता नाही, हा नुसत्या भारताचा नेता नाही, जगाच्या इतिहासाच्या पानांचा अभ्यास केला तर शिवाजी महाराजांच्या सारखा नेता सापडत नाही, शोधून सापडत नाही. शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यानंतर ज्याच्या अंगावर सरसरून काटा येत नसेल त्यांनी लकडी पुलावर उडी मारून जीव दिला पाहिजे. पण हा अंगावर येणारा जो सरसरून काटा, याच्या बरोबर काम करायचंय. मग खवळणारं जे रक्त आहे, गरम रक्त, याच्या बरोबर काम करायचं. नरहर कुरुंदकरांनी शिवचरित्राला जी अतिशय महान प्रस्तावना दिली त्याच्यातलं एक वाक्य फार ग्रेटच आहे. शिवाजी समजावून घ्यायचा तर शिवाजी होता आलं पाहिजे. थोडा शिवाजी समजावून घ्यायचा तर शिवाजी होता आलं पाहिजे. आपल्याला असा शिवाजी होण्याची जिद्द बाळगत, पण तो शिवाजी आपल्याला समजावून घ्यायचा आहे. आम्ही लहानपणापासून ऐकत आलो की आम्हाला हिंदवी स्वराज्य स्थापन झालेलं हवं असतं, त्यासाठी शिवाजींनी जन्मही घ्यावा आपण शेजारच्या घरात. माझ्या घरामध्ये डॉक्टर, इंजिनियर, तू तुझं बघ, तुझं करिअर, तुझा बंगला, तुझं घोडागाडी, लाल दिव्याची गाडी, पेपरला छापून येणारं नाव, गळ्यामध्ये पडणारे हार. शिवाजी दुसरा कोणीतरी स्थापन करेल, हिंदवी स्वराज्याची स्थापना दुसरा कोणीतरी करेल. तू शिवाजी होण्याच्या नादाला लागू नको. भारताच्या इतिहासाकडे पाहताना दिसतं की एका बाजूला आमचा हाच समाज की ज्याला नुसतं शतकानुशतकने हजारो वर्ष पुन्हा पुन्हा वैदिक ऋषींच्या पासून बाबासाहेब आंबेडकर आणि जयप्रकाश नारायणांच्या पर्यंत आणि पांडुरंग शास्त्री आठवले धर्माचा खरा अर्थ समजावून सांगतात. आणि आम्ही पुन्हा पुन्हा तो विसरून फक्त कर्मकांड, फक्त जातीपाती, फक्त विषमता, फक्त खोटेपणा, दंभ आणि ढोंग ह्याच्यात आम्ही कसे जातो? माझ्या छातीत धस्स होतं. या आयुष्यामध्ये मी ज्यांना गुरु मानलं त्यातले एक आपल्यातून गेले, दादा पांडुरंग शास्त्री आठवले. लाखो करोडोंच्या समाजाला एकत्र केलं. खरा तळागाळातला खरा बहुजन समाज, त्याला या वेदोपनिषदांच्या मधले मंत्र शिकवले. तिथे जातीपातींची भिंती आडव्या आल्या नाही. आपल्याला शतकानुशतका सगळ्यांनी सांगितलं कपाळाला टिळा लावणं म्हणजे धर्म नाही, गळ्यातली माळ म्हणजे धर्म नाही. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, किंवा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तरी आम्ही पुन्हा पुन्हा आम्ही त्या जातीपातींवर जातो, वळचणीचं पाणी आढ्याला जातो. माणसाचं मूल्यमापन करताना आम्हाला त्याच्या आडनावा पलीकडे पाहता येत नाही, आडनावाच्या अलीकडे पाहता येत नाही. आम्ही आडनाव कळल्यानंतरच त्याला कोणत्या कप्प्यात बसवायचं ते ठरवतो. मी याला नाव दिलेलं आहे की या आमची सौंदर्य दृष्टीची चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, एस्थेटिक्स. आणि त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत माणसाला कुठे बसवायचं कळल्याशिवाय आम्ही त्या माणसाचं मूल्यमापनच करू शकत नाही. आम्ही त्या माणसाला याला आपला म्हणायचं का नाही हे कशावर न ठरतं, त्यावर न ठरतं. अशा नितांत बेसावध सतत आपसात फुटलेल्या शत्रूकडे लक्ष नाही, जगात काय घडतंय लक्ष नाही, अत्याधुनिक शास्त्र तंत्रज्ञान कुठे जात आहे लक्ष नाही, अशा समाज व्यवस्थेत अचानक एक शिवाजी राजा निर्माण होतो. तो कुठल्या कुठे घेऊन जातो आपल्याला. आणि तरी पुन्हा त्याच्यानंतर 70-80 वर्ष नंतर पाहावं तर पुन्हा आम्ही मूळ वळणारच, पुन्हा जातीपाती, पुन्हा ब्राह्मणी वर्चस्वाच्या कल्पना, पुन्हा माणसातली फूट. आणि मग आम्हाला आमच्या स्वकीयांच्या पेक्षा इंग्रज सरकार जवळचं वाटतं.
आता पुन्हा त्यातनं स्वतंत्र होतोय असं वाटावं तोवर आमची आज 21व्या शतकात वाटचाल नव्या जाती व्यवस्थेकडे चाललेली आहे का एका समतापूर्ण विश्व जिंकण्याची उदात्त इच्छा बाळगणाऱ्या समाजाकडे चाललेली आहे? मला काही घटना पाहिल्या की धस्स होतं. एका बाजूला हे शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला आमचेच काही आहेत, मित्रच आहेत, ते जाणकार आहेत, कोणत्याही अनादराने मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, पण ते म्हणतात की महाराष्ट्रातला मराठा समाज हा हिंदू धर्मावरच्या ब्राह्मणी वर्चस्वाला कंटाळलाय, तो आता हिंदू धर्मापासून फुटून निघू इच्छितो, आता तो वेगळा धर्म स्थापन करायचा आहे, त्यांच्या त्या धर्माचं नाव शिवधर्म आणि त्याचा विश्व जगद्गुरु शिवाजी महाराज. अतिशय विद्वान असलेले, अत्यंत अभ्यासू म्हणून चुकून सुद्धा त्यांच्याबद्दल अनादराने बोलणं योग्य होणार नाही असे प्राध्यापक आह साळुंके हे मांडतात. आणि शिवधर्म म्हणून वेगळा स्थापन करू याच्या आता ठिकठिकाणी बैठक होतात, बातम्या येतात, आमच्या कॅबिनेटमध्ये अनेक मिनिस्टर सुद्धा त्याला जाऊन उपस्थित राहतात. त्याला आम्हाला आणखीन फाटाफूट वाढवायचे का आम्हाला एकात्म एक रस आणि याचा गुरु शिवाजी? आपल्याला अरे कोणता शिवाजी तो डोळ्यासमोर आपल्याला ठेवला पाहिजे. एका बाजूला हिंदवी स्वराज्याचं हे स्वप्न पहा आणि हे हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आहे अस्सल दस्तऐवजांच्या समकालीन भाषेत सिंधूच्या त्या तीरापासून कावेरीच्या त्या तीरापर्यंत, सिंधूच्या उगमापासून कावेरीच्या त्या तीरापर्यंत हिंदवी स्वराज्य हे तोश्रींची इच्छा. अहत पेशावर तहत तंजावर. शिवाजी महाराजांना काय भोसल्याचे जहागीर निर्माण करायचे होते. पुण्यापासून जुन्नर पर्यंतचं टिसभर राज्य वतनदारी विजापूरच्या आदिलशाला कुर्निसात करत का शिवाजी महाराजांना मराठा नावाची जी जात आहे त्याचं राज्य निर्माण करायचं होतं. समर्थ रामदासांनी मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा जिकडे तिकडे म्हणले. तो कोणता मराठा? आम्ही आमचं राष्ट्रगीत जर लक्षपूर्वक म्हणत जरी असलो, गुरुदेव टागोरांनी सांगून ठेवलेलं, त्यात महाराष्ट्राचं वर्णन काय आहे? पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे मराठा. महाराष्ट्र बाहेर गेलं, IASच्या अकॅडमीमध्ये मसुरीत मित्रांशी बोलत असलो तर त्यांचं तर गृहीत असतं की महाराष्ट्र म्हणजे मराठा, महाराष्ट्रातले सगळे म्हणजे मराठा. आता नाही, एक शिवधर्म वेगळा फुटून निघायचा, वेगळा धर्म स्थापन करायचा, जातीपातींच्यावर फोडायचं. मग आम्ही कोणाची नावं घ्यायची? आमची ती लायकी आहे ती नावं घेण्याची असं म्हणायचं का? हिंदवी स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी तुम्हाला मला हे जे स्वप्न दिलं यांनी शिकवलेल्या तर अनेक गोष्टी आहेत, पण अत्यंत मोलाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचं मराठी पण निदान अखिल भारतीय विचार करण्यात आहे, खरं म्हणजे जागतिक. आपण या महाराष्ट्राचा प्रारंभ जिथे झाला असं समजतो ते पसायदान ज्ञानोबांनी आम्हाला शिकवलेलं ते अवघे विश्वची माझे घर सांगतं. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून अभ्यास करताना मला हे विसरता येत नाही की ज्ञानोबा जेव्हा अवघे विश्वाची माझे घर आणि जो जे वांछिल तो ते लाहो सांगत होते, त्याच्या 3 वर्ष आधी अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली होती. देवगीरचा पराभव झाला होता, लुटालूट झाली होती, हत्या झाल्या होत्या. रामदेवराव यादवनी स्वतःची मुलगी अल्लाउद्दीन खिलजीला पत्नी म्हणून दिली होती. तिचं धर्मांतर झालं होतं. 350 वर्षाच्या त्या अंधारातून बाहेर पडायला शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा लागला. अंतःकरणातलं पसायदान विसरायचं नाही, पण म्हणून एक बावळट, बेसावत, असंघटित आणि आपसात फुटलेला समाजही व्हायचं नाही. ही ज्ञानोबांची पण देणगी आहे, शिवरायांची पण देणगी आहे, संपूर्ण हिंदुस्थानचा विचार. अन्यथा भारताच्या इतिहासाकडे पाहताना दिसतं की त्या पूर्वीची जी भारतावर झालेली आक्रमणं आहेत त्या प्रत्येक आक्रमणाच्या वेळी अखिल भारतीय विचार मांडून काम करणारं कोणी ना कोणीतरी निघालं. त्यांच्या मनात भारताची म्हणून जी व्याख्या होती ती सुद्धा उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला महासमुद्र याच्यामधला भारतीय तत्र संतती हा भारत. नाहीतर मी शैक्षणिक कामाला ज्याचं नाव दिलं जाणीवपूर्वक त्याला काय पडलेलं होतं? तो भारताच्या पूर्व टोकाला असलेल्या एका साम्राज्याच्या दरबारामधला सरकारी नोकर. त्यांनी पाहिलं राजसत्ता भ्रष्ट आहे, दुष्ट आहे, चारित्र्य शून्य आहे आणि सीमेवरून पलीकडून ते कुठं होती सीमा? वायव्य सरहद्द तक्षशिलेच्याही पलीकडे एक नवीन आक्रमण येते ग्रीकांचं. चाणक्यांनी सावध करायचा प्रयत्न केला. राजसत्ता सावध होत नाही म्हणल्यावर त्यांनी ठोकरून दिलं, जंगलात राहिला, काट्याकुट्यांच्या मध्ये राहिला. आजच्या भाषेत बोलायचं तर खरं म्हणजे बहुजन समाजाला हाताशी धरलं. चंद्रगुप्ताच्या वडिलांचा पत्ता नाही आणि चंद्रगुप्ताची आई दासी आहे. तो सम्राट होण्याच्या आडवा आलं नाही ते, पण ते स्वप्न होतं ग्रीकांना सुद्धा
भारताच्या सीमेच्या पलीकडे फेकून देऊ. पुढे शक, कुशाण आणि हुंड या सर्वांच्या वेळी भारताचा विचार करून त्यांना वायव्य सरहद्दीच्या पलीकडे फेकून देऊ असं म्हणणारं राजकीय विचार म्हणजे भारत नावाची संकल्पना जिवंत होती. समुद्रगुप्तांनी दक्षिण दिग्विजय केला आणि ज्याला त्याला राज्य परत दिली. सॉव्हरिनिटी, सार्वभौमत्वाच्या संकल्पना वेगळ्या होत्या, पण सांस्कृतिक दृष्ट्या या राष्ट्राच्या एकत्वाची सूत्र तेव्हापासून अस्तित्वात होती. ही आधी आलेली सर्व आक्रमणं जी होती याचा या देशाने दोन प्रकारांनी पराभव केला. एक प्रथम लष्करी, तर केलाच केला, पण लष्करीपाशी थांबलं नाही. हे आलेले सगळे ह्या समाजाचे घटक बनून गेले. त्यांनी इथली संस्कृती, इथला धर्म, इथली व्यवस्था आपली मानली. ज्या शेवटच्या शक राजाशी सातवाहन राजाचं युद्ध झालं त्याचं नाव आहे रुद्रदामन. तो शंकराचा भक्त होता. पण 8व्या शतकापासून जी आक्रमणं चालू झाली तिथून या देशाचं रूप बदललेलं होतं. या आक्रमणांना नाव इस्लामिक आक्रमण द्या किंवा वर्तमान काळातलं शत्रुत्व वाढू नये म्हणून वाटल्यास त्याला अरब आक्रमण, मग पठाणांचं आक्रमण, मग तुर्कांचं आक्रमण म्हणा, पण निश्चितपणाने या आक्रमणाचं स्वरूप आधीच्या सगळ्या आक्रमणांच्या पेक्षा वेगळं होतं. ग्रीक शक कुशाणहून आले. मिनॅंडरनी अयोध्येपर्यंत आक्रमण केलं. त्याला शेवटचा मौर्य राजा दुर्लक्ष करतोय म्हणून पुष्यमित्र शुंगाने त्याला मारलं. मिनॅंडरचा पराभव केला, पण मिनॅंडरनी बौद्ध धर्म स्वीकारला. तो झाला राजा मिलिंद. आणि बौद्ध भिक्षूशी त्याचा जो संवाद आहे, त्याचा ग्रंथ तत्वज्ञानाचा म्हणून प्रसिद्ध आहे, तो मिलिंदपन्न. कुशाणांचा तर लष्करी पराभव बहुधा करावा लागला नाही. त्यावेळेच्या मध्य आशियातलं सर्वात बलाढ्य राज्य होतं राजा कनिष्क, कुशाण सम्राट कनिष्क. हुन त्यांचा गुप्त सम्राटांनी पराभव केला. नंतर यशोधर्मांनी पराभव केला. आज आमच्या देशाकडे बघताना सांगता येत नाही की ह्या समाजव्यवस्थेत आले चर्चक कोण, कुशाण कोण, हुन कोण. एक समाजशास्त्रीय सिद्धांत आहे की राजपूत म्हणजे मूळ आक्रमक जे शक होते ते म्हणजे म्हणे राजपूत, पण दाखवता नाही ते. राजपूत आपली परंपरा सांगताना सांगतात आम्ही सूर्यवंशी, प्रभू श्रीरामाचा वंश, सिसोदिया. शिवाजी महाराज सुद्धा गागाभट्टांनी जो वंश सिद्ध केला तो म्हणजे ते म्हणले प्रभू श्रीरामांच्या इक्ष्वाकू वंशाचा, सूर्यवंशी, सिसोदिया घराणं. राजपुतान्यात जेव्हा चितोड कोसळलं त्यावेळेला ज्या 2 राजपूत शाखा होत्या त्यातली एक महाराष्ट्रात आली, ते म्हणजे पुढे भोसले, ते म्हणजे शिवाजी महाराज. हे गागाभट्टांनी मांडून दाखवलं. पण 8वं शतक येईपर्यंत जे आक्रमणाचं स्वरूप होतं हे पूर्ण वेगळं होतं. कोणी म्हणेल ते धर्माचं आक्रमण होतं. मोहम्मद पैगंबराच्या प्रेरणेतून जे म्हणले आता आपल्याला सत्य कळलंय, हे ईश्वराने येऊन सांगितलं आणि हे विश्वाला सांगा. इस्लाम मध्ये समता आहे, इस्लाम मध्ये जातीभेद नाही, इस्लाम मध्ये वंशभेद नाही. एकदा तुम्ही मुस्लिम झालात की तुम्ही आपले, तुम्ही समता. तिथे चातुर्वर्ण्य नाही, भिंती नाहीत. एक ईश्वर, तो निर्गुण निराकार. एक पुस्तक, ते कुराण. त्याचा एक प्रेषित ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह. हे घेऊन प्रेरित झालेला एक समाज दुसऱ्या समाज आणि संस्कृतीवर आक्रमण करत येत त्यांना पर्याय देत होता की एका हातामध्ये तलवार आहे, एका हातात कुराण आहे. हे ईश्वराने दिलेला संदेश आहे, तो ऐक. ऐकत नसला असतं मात्र तुला दुसरा पर्याय तुझी मानून होतो. 8व्या शतकात जेव्हा सिंधवर पहिलं आक्रमण आहे त्यावेळेला दक्षिण भारतामध्ये शंकराचार्य अद्वैत वेदांताचा विचार सांगत होते आणि विचारांनी भारत जिंकत होते. या आक्रमणाचा अर्थ ना तेव्हा कळला, ना कोणाला आज द्वेष न करता बाळगायचा असेल तरी कळला का नाही प्रश्न आहे. त्यावेळेला भारत नावाची एक संकल्पना विसरल्यासारखं झालं. त्याच्या आधी आम्ही गणित, धातुशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, आम्हाला पृथ्वी गोल आहे माहिती होतं आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते माहिती होतं. आम्हाला a² + b² = c² माहिती होतं. गणिताची मूळ शुल्ब सूत्र आम्हाला ज्ञात होती. पण आम्हाला असं वाटू लागलं की आमचीच काय ते संस्कृती सर्वश्रेष्ठ. गझनीच्या मोहम्मदाबरोबर जो विद्वान आक्रमण करत पण भारतात आला, अल बेरुनी, त्यांनी ग्रंथ लिहून ठेवलाय आणि त्यांनी भारताचं वर्णन केलंय. मला त्यातले 2 मुद्दे लक्ष द्यावं असे वाटतात. एक मुद्दा आहे तो म्हणतो यांची संस्कृती, यांचा देश आहे महान, श्रीमंत आहे, महान आहे, जगभर त्याचा डंका आहे, पण यांना असं वाटतं की आमचीच संस्कृती काय ते श्रेष्ठ. जगात काय चाललंय इकडे त्यांचं लक्ष नाही. त्याची आपण किंमत मोजली. गेली 1000 वर्ष त्याची किंमत मोजतो.
पण अल्बेरुनीने जाता जाता सांगून ठेवतो की असं पण सांगितलंय की भारतीयांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे. अल्बेरुनीने वापरलेले शब्द आहेत, ही माणसं दिलेला शब्द पाळणारी माणसं आहेत. रघुकुल रीत सदा चली आई, चौपाई मध्ये वर्णन काय आहे, मधली दुसरी तिसरी ओळ मी विसरतोय, पण रघुकुल रीत सदा चली आई चौथी ओळ आहे, प्राण जाई पर वचन न जाई. दिलेला शब्द पाळणाऱ्यांचं राष्ट्र. पण जगाकडे दुर्लक्ष झालं की आमची ही जी चातुर्वर्ण्यावर जातीभेदावर आधारित समाज व्यवस्था होती ही कधी कडक होत गेली, महारवाडे मांगवाडे झाले. कधी स्त्रीचं समाजातलं जे समतापूर्ण स्थान होतं, जनक राजाच्या दरबारामध्ये आपल्या पतीला सुद्धा खडसावणाऱ्या, वेदांमधल्या ऋचा रचणारी स्त्री आणि वेदांमधले सर्व ऋषी हे जातींची भाषा बोलायची तर सर्व जातींचे आहेत, ती अजून आडवं येत नव्हतं. जाती व्यवस्था नावाचं जे अगम्य कोड आहे भारतासमोरचा आणि या देशाला असलेला सर्वश्रेष्ठ शाप आहे, तो पक्का होत गेला. आणि मग जे आक्रमण होतं ते एका समतापूर्ण व्यवस्थेचं होतं. याला प्रतिकार करताना संपूर्ण भारताची एकात्मता डोळ्यासमोर ठेवून त्याचा राजकीय आणि लष्करी सुद्धा पराभव करू हे स्वप्न विसरल्यासारखं झालं. स्वतंत्रपणे दाहीर लढला, स्वतंत्रपणे जयपाळ आनंदपाळ लढला, स्वतंत्रपणे पृथ्वीराज चव्हाण लढला आणि आम्ही आमच्या धर्मांच्या कल्पनांना कवटाळून राहत शरण आलेल्या शत्रूला माफ करायचं असतं हे सगळं बाळगत आम्ही राहिलो. भारताच्या एकात्मतेचं स्वप्न विसरलेलं होतं. शिवाजी महाराजांची सर्वश्रेष्ठ ऐतिहासिक कॉन्ट्रीब्युशन योगदान हे मानायला लागेल की त्यांनी तुम्हाला मला या देशाला या भारताच्या एकात्मतेच्या स्वप्नाची परत आठवण करून दिली. 16 वर्षाची पोरं उद्ध्वस्त झालेल्या भोसल्याच्या जहागिरीत बंगळुरूला राहणाऱ्या वडिलांनी पाठवलं. त्याच्या आधी आदिलशहानी गाढवाचा नांगर फिरवला होता पुण्यावरून. दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माता यांच्या मार्गदर्शनाने या पोरांनी सोन्याचा नांगर लावला. तो डोंगर दऱ्यांच्या मध्ये गेला, मावळ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. कहाणी म्हणून ऐकताना छान वाटतं, आपण विसरतो की हा होता भोसले जहागीरदार. पण तो गेला ना 12 मावळांच्या मध्ये, वड पिंपळाच्या पारांच्यावर बसला ना, सर्व लोकांच्या मध्ये बसला, कीर्तनांना जाऊन बसला. लोकांना अप्रूप वाटे की भोसल्याचं पोर आपल्या बरोबर येऊन बसतं, मीठ भाकरी खातं. या साध्या साध्या झोपड्यांच्या मध्ये जिथे ज्ञानेश्वरीचे सप्ताह घालायला सुद्धा विजापूरच्या आदिलशाची बंदी होती, त्या सामान्य झोपड्यांमध्ये, साध्या घरांच्या मध्ये, शेतकऱ्यांच्या मध्ये हा राहतो. आणि या 16 वर्षाच्या पोरांनी पाहिलं आणि समाजाला स्वप्न दिलं, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न होतं. भारताच्या एकात्मतेची आठवण करून द्यायची. आम्हाला पुन्हा पुन्हा बेसावध होत राहिलेल्या समाजाला राजकीय आणि लष्करी सुद्धा स्वप्न दिलं. त्याच्या आधीच्या मध्ययुगामध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये संत महंतांनी उपाय शोधला या आक्रमणाचा प्रतिकार करायला. तो सांस्कृतिक प्रतिकाराचा उपाय होता. ईश्वराच्या दरबारात आपण सर्व एक. महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय, दक्षिण भारतामधली सुद्धा भक्ती चळवळ, अयनार आणि नयनार आलवार संत मंडळी, त्यागराज, तिरुवल्लर, गुजरातमध्ये नरसिंह मेहता, राजस्थानमध्ये मीराबाई, हिंदी प्रदेशामध्ये संत सूरदास, कवी कुलगुरु तुलसीदास, बंगालमध्ये गौरांग प्रभू चैतन्य, आसाममध्ये शंकरदेवराय, सगळे आपापल्या भाषेत जे मांडत होते तो मुळातला अद्वैत भक्तीचा, वेदांताचा, ईश्वर निर्गुण निराकार आहे. तुम्हाला हव्या त्या रूपात, सगुण साकार रूपात तुम्ही त्याची पूजा करू शकता. आपण ईश्वराच्या दरबारात सर्व एक. ज्ञानोबांच्या पासून ज्ञानदेवे रचिला पाया आणि तुका झाला असे कळस ही भागवत संप्रदायाची जी इमारत आहे त्या वारकरी संप्रदायाने आपल्याला दिलेली ही महान देणगी आहे. ती म्हणजे निदान अध्यात्माच्या पातळीला सामाजिक एकात्मता आणि समतेची जाणीव जागी ठेवली. आमच्या मनांच्या मधलं विष जात नाही. असे ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी आणि कार्यकर्ता असताना आम्ही पालखी बरोबर जायचो. मी वर्षानुवर्ष पालखींच्या मध्ये ऐकलेलं आहे की तुम्ही तुकोबारायांच्या पालखी बरोबर काय येत आहे, ज्ञानेश्वराच्या पालखी बरोबर जा. का? कारण तुकोबाराय म्हणजे मोरे, कुणबी, त्याला मराठा म्हणा का शूद्र म्हणा का त्यावेळेच्या, आणि तुम्ही कोण? बामण. ज्ञानेश्वरांचं कुलकर्णी आडनाव विसरता नाहीये. आता विश्वात्मके देवे म्हणायचं, कुलकर्णी आडनाव विसरता येत नाही. आमच्या मनांच्या मधलं हे विष जोपर्यंत जात नाही तोवर भारताचं हे नवं सुवर्णयुग सुरू नाही होणार आहे. आम्हाला शतकानुशतकन हजारो वर्ष सगळ्यांनी सगळं संत महंत सांगत आले, ते मनांच्या मधनं जात नाही.
या महाराष्ट्राच्या भूमीची मशागत वारकरी संप्रदायाने करून ठेवली होती. त्यांनी शिकवून ठेवलं होतं की पंढरपूर तिथे नाहीये, विठोबा तिथे नाहीये, ताईचं बैसोनी करा एकचित्त, ईश्वर अंतःकरणात आहे. आम्हाला सांगून ठेवलं त्यांनी, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी, तुझं कर्तव्य हा ईश्वर आहे. आम्ही तेवढं सगळं विसरलो आणि टाळ कुठनं? पंढरपूरच्या त्या विठोबाचं दर्शन, वारीमध्ये एकत्र निघालो तरी मनांच्या मधली जात नाही, विषमता जात नाही. मग न्यायमूर्ती रानडेंनी मराठा सत्तेचा उदय मध्ये सांगून ठेवलं की शिवाजीच्या उदयाच्या आधी महाराष्ट्राच्या या समाज मनाची मशागत संत महंतांनी केली. इतिहासाचार्य राजवाडेंना हे पसंत नाही. ते म्हणतात उलट संत महंत टाळकुटे होते, उलट त्यांनी समाजाला ठेविले अनंते तैसेची राहावे हे शिकवलं. शिवाजी सारखा महापराक्रमी निघाला आणि समर्थ रामदासांच्या सारखा व्यवहार सांगणारा, चोख व्यवहार सांगणारा आणि व्यवहारातला अध्यात्म सांगणारा निघाला, म्हणून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. पण इस्लामचं जर धार्मिक आणि आध्यात्मिक जे आक्रमण होतं, याला या वेदांताच्या विचारांच्या मधून संत महंतांनी उत्तर देत सांगितलं. यावर शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची इमारत उभी राहिली. सावधता, सामाजिक समता, भाषण देत शिवाजी महाराज फिरले नसतील, पण आम्ही किती बेसावध. पहिले आक्रमण 8वं शतक, मग 2-250 वर्ष शांत केली. मग गझनीचा मोहम्मद, तो कुठला होता हो? अफगाणिस्तान बौद्ध होता. संपूर्ण इस्लामच्या परंपरेमध्ये बुत शिकन हा जो शब्द येतो, बुत म्हणजे मूर्ती फोडणारा, शिकन बुत परस्त म्हणजे मूर्ती पूजक. बुत शिकन हा शब्द आलाय मूळ बुद्ध वर्ण, बुद्ध बुद्धाला तोडणारा, फोडणारा. ते तेव्हापासून तालिबान पर्यंतची जी परंपरा आहे बामियांचा, जगातला सर्वात मोठा बुद्धाचा पुतळा उद्ध्वस्त करण्याची, आज ऐकायला आश्चर्यही वाटेल त्यांना. माझ्या मनासकट दुःख पण वाटेल की अफगाणिस्तान बौद्ध होता, तो झालाही मुस्लिम. गझनीचा मोहम्मद निर्माणही तिथूनच झाला. त्यांनी 25 वर्षात 17 आक्रमणं केली, लुटालूट केली, सोरटीचं सोमनाथ लुटलं, इथून गुलाम नेले, पुरुषांच्या कत्तली आणि स्त्रियांना गझनीच्या बाजारात विकायला उभं केलं. जगातले गुलामांचे भाव गझनीच्या मोहम्मदांनी बाजारात भारतातून लुटून नेणाऱ्या स्त्रियांना विकायला उभे केले म्हणून कोसळले. लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय, आणि छातीत धस्स होईल अशी आक्रमण होती. परवा लखनौ मध्ये सिमी नावाची जी संघटना आहे, आता त्याच्यावर बंदी आहे, तिचा जो भारताचा प्रमुख, तो जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेताना सांगतो की भारताच्या प्रश्नांना उत्तर काय आहे? गझनीचा मोहम्मद. त्याचं डेअरिंग आहे. 2002 आणि 2003 सालात सुद्धा भारताच्या प्रश्नांच्या वरचं उत्तर गझनीचा मोहम्मद. आम्ही जर बेसावध राष्ट्र राहणार असलो, इतिहासापासून काही शिकणारच नसलो तर, कारण त्यानंतर पुन्हा 2.5 वर्ष शांतता येते. मग उत्तर हिंदुस्थान मध्ये राजपूत राजे आहेत, पृथ्वीराज चौहान सर्वात बलाढ्य आहेत. शहाबुद्दीन घोरी चाल करून आला. शहाबुद्दीन घोरी चाल करून आला तेव्हा पृथ्वीराज चौहानच्या नेतृत्वाखाली सगळे राजपूत राजे एकत्र झाले, लढले आणि त्यांनी शहाबुद्दीन घोरीचा सपाटून पराभव केला. हातापायामध्ये बेड्या घालून शहाबुद्दीन घोरीला समोर आणलं. शहाबुद्दीन घोरी पृथ्वीराजाला म्हणाला की माझं चुकलं, आत्ता सोड, पुन्हा नाही येणार. आमची जी युद्धाची परंपरा होती तिने सांगितलं होतं शरण आलेल्याला सोडून द्यायचं असतं. त्याला सोडून दिलं. 1 वर्षात तयारी करून तो पुन्हा आला. पुन्हा लढाई, पुन्हा पराभव, पुन्हा हातापायात बेड्या, पुन्हा म्हणलं मला सोड, पुन्हा सोडून दिलं. त्यानंतर आद्य हिंदी चित्रपट चालू होता. पण तो आद्य हिंदी चित्रपट ही भारताची ट्रॅजेडी आहे. दिल्लीच्या पलीकडचं राज्य कनौज, त्याचा राजा जयचंद राठोड, त्याची मुलगी सुंदर, ती विवाहाला आलेली. संपूर्ण हिंदुस्थान मधल्या राजांचं तिच्यावर लक्ष, तिचं स्वयंवर मांडलं. पण म्हणजे स्वयंवर आहे, स्त्रीला स्वतःचा वर निवडण्याचा अधिकार आहे. तिचं प्रेम पृथ्वीराजावर. पण जयचंदाला आपली मुलगी पृथ्वीराजाची पत्नी झालेली नको होती. का नको होती? जात जुळत नाही, जात पदर जुळत नाही. पृथ्वीराजा असेल त्यावेळेच्या उत्तर भारतामधला सर्वात बलाढ्य राजा, आणि शहाबुद्दीन घोरी चाल करून आला तर आम्ही सगळे त्याच्या नेतृत्वाखाली लढू, पण माझी मुलगी त्याच्या घरात नाही देणार. पदर जुळत नाही. आम्ही 96 कुळी, तो 92 कुळी किंवा कुणबी, पदर जुळत नाही, मुलगी द्यायची नाही. पृथ्वीराजाचा अपमान करायला त्याने स्वयंवरामध्ये दारापाशी पुतळा करून लावला. व्यवस्थित योजना करून पृथ्वीराजा आला, संयोगितेला पळवून घेऊन गेला आणि नंतर प्रणय क्रीडांच्या मध्ये गुंगून गेला.
आता जयचंद राठौड़नी शहाबुद्दीन गोरीला परत बोलवलं. अपमान, खानदान की इज्जत मिट्टी में मिला. आणि देशाच्या एकात्मतेपेक्षा जातीचा ज्वलंत अभिमान, जात न जुळणाऱ्या मुलांनी माझी मुलगी पळवून नेली काय, संपूर्ण देशाचा घात झाला तरी चालेल पण मी शत्रूला हात बोलीन, वाघाला चूळ दाखवून घरात बोलीन. शहाबुद्दीन गोरीला तिसऱ्यांदा बोलवलं जयचंदने. नुसतं बोलवलं नाही, त्यावेळेपर्यंत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या राजपूत सैन्याचा पराभव कसा कर हे जयचंदानी शहाबुद्दीन गोरीला शिकवलं. हत्तींचं दळ असायचं आणि ते असं झुलत झुलत निघालं सैन्यावर चाल करून की ते समोरून आक्रमण करणाऱ्या सैन्याला कळायचंच नाही आता याला काय करायचं. जयचंदानी शहाबुद्दीन गोरीला शिकवलं की घोडदळ लांबून तिरंदाज असलेले आणि बाणाच्या टोकाला गुंगी आणणारं मादक द्रव्य किंवा विष लावलेले बाण, असं हत्तींचं गंडस्थळावर असे बाण मार. परिणाम काय होणार आहे, हत्ती तोंड वळवणार, सैरावैरा पिसाळून धावत सुटणार. जे राजपूत सैन्य बलाढ्य पराक्रमीने अजिंक्य समजलं जाणार ते पळत सुटणार. 1193 मध्ययुगातल्या सगळ्या लढायांची ही वर्णनं समान सापडतील की आम्ही बेसावत, शत्रू येतोय, तो नवीन शास्त्र तंत्रज्ञानासकट येतोय, युद्धतंत्र बदलतंय, त्याची समाज व्यवस्था वेगळी आहे, त्याचा विचार वेगळा, आम्ही अभ्यासच करायला तयार नाही त्याचा, तरीही युद्ध होत आहे. तरीही ते दुपार ओलांडून सायंकाळचा पहिला प्रहर चालू होईपर्यंत भारतीय सैन्य जिंकतंय. मग लांबून कोणीतरी पाहतो की हत्तीवर बसलेला पृथ्वीराज आहे. हेही शिकवलं जयचंदाने की भारतीय सैन्य जे लढतं हे विचारासाठी नाही लढत, ध्येयासाठी नाही लढत, त्याचं लढण्याचं आद्य तत्व आहे स्वामीनिष्ठा. आणि एकदा का नेत्याला पकडलं की आम्ही सगळे पळ काढत सुटतो. हत्तीवर बसून युद्धाचं संचालन करणारा, नेतृत्व करणारा पृथ्वीराज याने लांबून पाहिला. 40 घोडेस्वारांचं एक पथक शहाबुद्दीन गोरीने रवाना केलं की फक्त पृथ्वीराजाला पकडलं. आणि पृथ्वीराज पकडला गेला हे कळल्यावर हातातोंडाशी आलेलं, जिंकत आलेलं सुद्धा लढाई राजपूत सैन्य पळत सुटलं. हातातोंडाशी आलेला विजय गमावणे, नेता पडला की पळ काढत सुटणे, मुठभर सैन्याने आमच्या भारतीय सैन्यांचा पराभव करणे, मग एक शिवाजी येतो, या सगळ्याच्या वरचं उत्तर. हे सगळं पारडं फिरवणार. पटतच नाही की असा शिवाजी राजा आमच्यात होऊन गेला आणि त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, शिकवलं. पृथ्वीराजाला बांधून आणलं शहाबुद्दीन समोर. पृथ्वीराजाने आठवण करून दिली, मी तुला 2दा सोडला, आता तू मला सोड. शहाबुद्दीन गोरी म्हणला, मूर्ख आहेस, तुझ्या धर्माने, तुझ्या संस्कृतीने तुला शिकवलेलं असेल, आम्ही हाती आलेल्या शत्रूला सोडत नसतो. मग पृथ्वीराजाची ते उत्क्रांतीच्या काळातल्या पहिल्या टप्प्यातली जी हिंदी भाषा आहे त्याच्यातलं काव्य, पृथ्वीराजाच्या दरबारातला चांद भाट यांनी निर्माण केलेलं काव्य, तरी आम्ही शिकलो का. ही घटना 1191-92. महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण आहे 1292-93, 100 वर्ष होऊन जात आहेत. मध्ये यादवांचं साम्राज्य आहे, लेणी तयार होत आहेत, संपत्ती आहे, महाराष्ट्राचा व्यापार जगभर चालू आहे. यादव राजे किती महान हे संत ज्ञानेश्वर सुद्धा मानतायत, पण शत्रू विंध्य ओलांडून येणारे इकडे लक्ष नाही. अल्लाउद्दीन खिलजीचं किती सैन्य होतं, 8,000. आणि किती लढाया झाल्या यादवांच्या त्याच्याशी, 2च. एक विंध्य ओलांडल्या जे पहिलं ठाणे ते एलिचपूर, ते आताच्या खानदेशात आहे, आणि दुसरं थेट राजधानीच देवगीर, थेट राजधानीच. 40,000 सैन्य घेऊन रामदेवराय यादवाचा मुलगा राजपुत्र शंकरदेवराय यादव गुजरातवरच्या स्वारीवर गेला होता. थेट राजधानीवर दुसरा हल्ला. देवगीर अजिंक्य, किल्ल्याचे दरवाजे लावले की मुलगा तिकडून सैन्य घेऊन येईपर्यंत किल्ला लढू. 2-4 दिवसात रामदेवरायाच्या लक्षात आलं की किल्ल्यामध्ये जे अन्नधान्य शिबंदी म्हणून ठेवले ते अन्नधान्य नाहीच येत, मिठाची पोती. रामदेवराय यादव शरण गेले. किल्ल्याखाली वसलेली जी देवगिरी होती हिची लुटालुटा आधीच होऊन गेली होती जाळपोळ. आपली मुलगी त्याने अल्लाउद्दीन खिलजीला दिली. ती मग नुसती दिलेली चालत नाही, तिचं धर्मांतर करावं लागतं. तिला झालेली सगळी मुलं धर्माने मुसलमानच व्हावी लागतात. ती पुढे खिलजी घराण्यातल्या अंतर्गत संघर्षात तीही मारली गेली. तिला जो मुलगा झाला तोही मारला गेला होता. अल्लाउद्दीन खिलजी जिंकला. मग शंकरदेवराय यादव सैन्य घेऊन आला. त्याला रामदेवराय यादवांनी निरोप पाठवला की तू लढू नकोस, तह झालाय आणि आता कारण नसताना कुरापत काढू नको. आवश्यक तो खजिना आणि लुटालूट घेऊन अल्लाउद्दीन खिलजी जाणार आहे आता इथून.
शंकरदेवराव यादव लढला नाही, त्यावेळी लढला नाही, नंतर लढला, हारला. हरपाल देवराव यादव लढला, हरला. मग 350 वर्षाची काळ रात्र चालू झाली. आम्ही बेसावत, आम्ही आपसात फुटलेले. शिवाजी महाराजांच्या उदयाच्या पूर्वीचा महाराष्ट्र पहा, भारतीय महाराष्ट्रातला मराठा समाज पहा, तो एकमेकांच्या लग्नाच्या पंक्तींचे कत्तली करत होता. बांधल आणि जेधे पिढ्यानपिढ्यांचे शत्रू होते. शिळीमकर, भोईटे ही जी 12 मावळं नंतर जी महाराजांच्या नेतृत्वाखाली लढायला उभी राहिली, ते एकमेकाचे शत्रू होते, पिढ्यानपिढ्यांचे शत्रू होते. शत्रुत्वाचं कारण काय? माझ्या मागच्या पिढीमध्ये तू कापून काढलंस, आता लग्नाचं विराड मी कापून काढतो. भव्य स्वप्न विसरलेले. आदिलशहाला मुजरा करायला, कुतुबशहाला मुजरा करायला लाज शरम वाटत नव्हती. आज ह्याचा दरबार तो सोडून त्याचा दरबार, तो सोडून त्याचा दरबार. राज्य व्यवस्थेचं कौशल्य होतं का नव्हतं? होतं ना. 16वं शतक तर मला वाटत राहतं की सर्वात गुडुप्प अंधाराचा असावं बहुधा, म्हणजे सूर्योदयापूर्वीच. 8व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत म्हणजे 900 वर्ष भारताच्या सीमेवर एका समाजाने येणाऱ्या आक्रमणाचा प्रतिकार केलाय. तो राजपूत इतिहास आहे. 712 नंतर बाप्पा रावळ पासून ते शेवटचा राजपूत प्रतिकार म्हणजे राणा प्रताप आणि हळदीघाटची लढाईचं वर्ष आहे 1576. दक्षिणेमध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं. तो आणखीन दक्षिणेमध्ये पुढे गेला. भारताच्या इतिहासात इतर ठिकाणी घडलं नाही ते निदान दक्षिणेत घडलं. ते म्हणजे अनेक छोटे छोटे राजे एकत्र आले. हा धोका लक्षात घेतला. म्हणले आता आपण आपसात लढून चालणार नाहीये. ते एकत्र आले. होयसाळ राजा वीर बल्लाळ तिसरा याच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक सेना तयार केली. ते एकत्र झाले. त्यांचे सेनापती म्हणजे हरिहर बुक्क, त्याने आधी खिलजींचा नंतर तुघलकांचा पराभव केला आणि विजयनगरचं साम्राज्य स्थापन केलं. त्या साम्राज्याला विजयनगर हिंदू साम्राज्य म्हणून घ्यायची लाज वाटत नव्हती, पण विजयनगर मध्ये मशीद सुद्धा होती. ते विजयनगर 1325 ते 1565, 23 जानेवारी 1565 तालिकोटची लढाई. का? ओव्हर कॉन्फिडन्स. रामरायाला वाटत होतं कसा पण हरवी. 5ही बहामनी राज्य एकत्र आली आणि पराभव. त्या लढायांच्या मध्ये मराठे आहेत, दोन्ही बाजूंनी मराठे आहेत. म्हणजे युद्धशास्त्र, प्रशासनाचं शास्त्र, राजकारण या सगळ्यामध्ये मराठा समाज उदयाला तर येतोय, पण त्याच्या सर्व ऊर्जा एकत्र आणून त्याला एक समान स्वप्न अजून पडत नव्हतं. त्या स्वप्नाचं नाव आहे शिवाजी महाराज. हिंदवी स्वराज्य या स्वप्नाचं नाव आहे भारताच्या एकात्मतेचं च्या कल्पनेचं पुनःस्थापन. शिवाजी महाराजांच्या ह्या संकल्पनेमध्ये हे लष्करी पण प्रतिकार आहे, हा वैचारिक पण प्रतिकार आहे. तुम्ही हवा असेल या आक्रमणाला नाव इस्लामचं द्या, अथवा वर्तमान काळात अनावश्यक शत्रुत्व निर्माण व्हायला नको अशा एका संकल्पनेने त्याला वेगळं नाव द्या, हरकत नाही. त्यांनी अरब, तुर्क, पठाण, मूळ मुद्दा नाही विसरत. हा जो बरोबर समतोल आहे तो महाराजांच्या धोरणांच्या मध्ये. मी त्याला नाव दिलेलं आहे द्वेषही नाही आणि अनुनयही नाही. हे बरोबरीचं नातं कसं? वैचारिक सांस्कृतिक लढा इस्लामशी असेल, ईश्वर निर्गुण निराकार आहे, तुम्हाला हव्या त्या मार्गाने त्याची साधना करा, याला भारतीय परंपरेत कधीच विरोध नाही. विरोध कुठे चालू होतो? एक प्रेषित, एक पुस्तक आणि एक चर्च म्हणजे धर्माची पंथाधिष्ठित रचना, आणि तीच मान्य कर. ती करत नसलास तर मला कळलंय ते अंतिम सत्य म्हणून मी तुझं मुंडकं उडवणार आहे, कारण मग मला स्वर्गामध्ये जागा आहे, जन्नत, तिथे 72 पर्या माझी वाट पाहत आहेत, याला परवानगी नाही. शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कामामध्ये कुठेही धर्म म्हणून इस्लामचा द्वेष दिसत नाही. कोकणामधले एक सद्गुरू, एक धार्मिक व्यक्ती बाबा याकूत यांना शिवाजी महाराज जाऊन वंदन करत असत. स्वारीवर निघताना सुद्धा आदिलशहावर स्वारी करायला निघताना या बाबा याकूतला नमस्कार करून मग कोकणातून विजापूरच्या ज्या राज्यावर स्वारी करायला निघायचं असेल त्याला जाऊ शकत होते. महाराजांच्या घोडदळाचा पहिला प्रमुख, त्याला सरनोबत म्हणतात, याचं नाव आहे नूर खान बेग. शिवाजी महाराजांनी आरमार निर्माण केलं. या आरमाराचा पहिला प्रमुख जो होता त्याचं नाव दौलत खान भंडारी. आग्र्यामध्ये महाराज निसटून गेल्यानंतर तिथे जो पाय चेपण्याचं नाटक करत बसला, ज्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार औरंगजेबाने केला असता, पण ज्याने शिवाजी कुठल्या रस्त्याने निसटून गेला हे सांगितलं नाही, तो होता मदारी मेहकर.
10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाची भेट ठरली प्रतापगडाच्या पायथ्याशी. करार हा ठरला की 10 सैनिक दोन्ही बाजूंनी घेऊन यायचे आणि तरी ते 10 तीराच्या एक बाण मारला तर जिथे पडेल तेवढ्या अंतरावर ठेवायचे. शिवाजी महाराजांच्या बरोबर जे 10 जण गेले त्या 10 मध्ये सिद्धी इब्राहिम. आणि मला एका गोष्टीकडे तुमचं लक्ष अधिक वेधायला वेळ दिलाच पाहिजे. अफजल खान निघाला, आदिलशहाच्या दरबारामध्ये प्रतिज्ञा करून निघाला. अफजल खानाचे शब्द चढे घोडियानिशी घेऊन येतो. अफजल खान हा बावळट आणि पिक्चर मधले सलीम जावेदचे डायलॉग बोलणारा विलन आहे असं समजू नका बरं का. अफजल खान हा त्यावेळच्या भारतातला एक अतिशय कुशल सेनापती आहे. अफजल खानाने सपाटीच्या मैदानाच्या लढाईत त्यावेळच्या दक्षिणच्या सुभ्याचा मोगलांचा प्रमुख तो होता औरंगजेब, त्याचा पराभव केलेला होता. फक्त अफजल खान त्यावेळी विजापूरचा सरसेनापती होता, तो होता महाबत खान म्हणून. त्यांनी औरंगजेबाला सोडून दिलं, वेढ्यात सापडला. औरंगजेबाला कळलं की आपण हारणार आहोत. त्यांनी या महाबत खानाला सांगितलं की बघ मी मुघल राजपुत्र, उद्या मी सम्राट पण होऊ शकतो, तुम्हाला आत्ता सोड, मी तुझे उपकार लक्षात ठेवेल. महाबत खानाने त्याला सोडून दिलं. अफजल खानाच्या मनातली कल्पना होती की आपण मुघल सम्राटाचा जो राजपुत्र आहे त्याचा सुद्धा पराभव करू तर विजापूरच्या गादीचा दहशत धाक हा उभ्या हिंदुस्थानभर कसा दुमदुमेल. त्याला सोडल्यावर अफजल खान भयंकर संतापला. अफजल खान जावळीच्या प्रदेशाचाही सुभेदार होता. अफजल खानाला सह्याद्री म्हणजे डोंगर, जंगल आणि शत्रूच्या सोयीच्या युद्धाच्या मैदानात जाऊन लढता कामा नये हे कळण्या एवढा तो हुशार सेनापती होता. अफजल खानाने पंढरपूर का लुटलं? विठोबाची मूर्ती पळवून न्यावी लागली तिथून, पण गाय कापली, पुजाऱ्याच्या तोंडामध्ये गोमांस कोंबलं याची बातमी नंतर जाऊन प्रतापगडावर जे लपून बसलेला शिवाजी होता याच्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली. का केली? त्यामध्ये केवळ धर्म आहे का? इस्लाम या अर्थाने केवळ धर्म आहे का? इस्लाम या अर्थाने केवळ धर्म नाही. अफजल खानाला शिवाजीला ओढायचं होतं डोंगरातून बाहेर सपाटीच्या मैदानात. आणि काय केलं म्हणजे हा संताप आहे तर महाराष्ट्राचं दैवत विठोबा, फोड ती मूर्ती, काप तिथे गाय, पुजाऱ्याच्या तोंडामध्ये कोंब, गोमांस. शिवाजी संतापाने वेडापिसा होईल आणि तुटून पडेल. शिवाजी गप्प. मग भोसल्यांचं कुलदैवत, महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजाभवानी, ती पण फोडली. इतिहासाने नोंदवलेलं अफजल खानाच्या तोंडाचं त्यावेळेचं वाक्य बताव तेरी अजमात, म्हणजे मला तुझा चमत्कार बघू दे, ती पण फोडली. त्या पुजाऱ्यांची कत्तल केली, मंदिरामध्ये गोमांस कापलं. तरी शिवाजी राजा गप्पच. की संतापाने वेडा पिसवायचं नसतो, गप्प. आणि नुसता गप्प नाही, उलट शिवाजी पत्र पाठवते की मी घाबरलोय, मला माझी चूक कळली आणि खरं म्हणजे मला यायचंय पण मी नुसता मीहून यायला पण मी घाबरलोय, तुम्ही इथं येऊन मला घेऊन जा. शांत बसतोय. म्हणजे लढाया गरम डोक्याने लढायच्या नसतात, नुसतं भाऊखून लढायच्या नसतात. संतापाच्या तिरीमिरीमध्ये हातात तलवार घेऊन तुटून पडले आणि जिंकू किंवा मरू, नाही नाही, शिवाजीने आपल्याला दिलेला लढा आहे जिंकू आणि जिंकूच. जिंकू किंवा मरू नाहीये, मरण्यासाठी हौतात्म्याचं उदात्तीकरण शिवाजीच्या विचारात नाही. आम्हाला कोणीतरी शिकवतं की मोडेन पण वाकणार नाही, हा म्हणे शिवाजीचा बाणा आहे. चूक आहे. मोडेन पण वाकणार नाही हा शिवाजीचाही बाणा नाही, महाराष्ट्राचाही बाणा नाही. मोडायची वेळ आली तर तात्पुरता वाकीन, पण नंतर ज्याच्यामुळे मोडायची वेळ आली त्याच्या तुकडे तुकडे येईल, हा मराठी बाणा आहे. हा शिवाजीने शिकवलेला जातो. मला इथे येऊन घेऊन जा. आणि युद्ध लढायची ती जिंकण्यासाठी लढायची, नुसती हौतात्म्यासाठी लढायची नाही, ती थंड डोक्याने लढायची. त्यात सेनापतित्व आहे. तो म्हणतो मला इथे येऊन घेऊन जा. एवढंही पुरेसं नाही ठरलं म्हणल्यावर अफजल खानाने त्याच्याच सेनेत होता महाराजांचा मेवणा, शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई, पलटणच्या राजे निंबाळकरांची मुलगी, तिचा भाऊ. तो लढत होता अफजल खानाकडनं. त्याची चूक काय होती? त्याची चूक होती शिवाजीच्या बायकोचा तो भाऊ, म्हणून त्यांनी सक्तीने धर्मांतर केलं. बजाजी नाईक निंबाळकरला हरवलं. शिवाजी गप्प. काढायचा तेव्हा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. आजपर्यंत महामूर्ख इतिहासकार आणि अनेक बुद्धिवंत तथाकथित चर्चा करत राहतात की शिवाजींनी विश्वासघाताने अफजल खानाला मारलं. म्हणजे अफजल खान बहुधा पत्ते खेळायला आला होता शिवाजी. जो
तुमचा शत्रू तुम्हाला मारतो जिंदा या मुर्दान चढेगोडी आणि घेऊन येतो. त्यांनी मारायचीच योजना केली होती, त्यांनी कट्यार चालवली. मग काही इतिहासतज्ञ उत्तर काढतात की नाही नाही बघा, शिवाजींनी पहिल्यांदा कोथळा नाही बाहेर काढलेला, अफजल खानाने कट्यार चालवली. म्हणजे पहिलं आक्रमण करणं म्हणजे काहीतरी चूक आहे, हेही आमच्या हिंदू मनाला कोणीतरी सांगून ठेवलेलं आहे. अरे बचावासाठी पहिलं आक्रमण. माझं म्हणणं आहे की अफजल खानाने कट्यार चालवलेली नसती तरी शिवाजींनी कोथळा काढलाय, बरोबरच केलंय. आम्ही आमच्या देशाच्या शत्रूचा कोथळा काढायला शिकलंच पाहिजे. आजपर्यंत चर्चा होत राहतात. काही काळापूर्वी खुशवंत सिंग, एक खरं म्हणजे अतिशय महान पत्रकार, खुशवंत सिंगनी इंडिया टुडे मध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये शिवाजीचा शिवी देऊन उल्लेख होता. मी माईकवरनं ती शिवी काय होती याचा, आणि हे 1-2 वर्षापूर्वीची घटना आहे बरं. आणि का म्हणे ही शिवी का वापरली होती, तर शिवाजीने अफजल खानाला चर्चेला बोलून विश्वासघाताने मारलं. अरे वा, कोण हा अफजल खान? ज्यांनी खरं म्हणजे शिवाजीचा मोठा भाऊ संभाजी त्याला दगाबाजीने मारलं होतं. कोण हा अफजल खान? ज्यांनी त्यावेळेच्या पुन्हा विजापूरचा दुसरा सरसेनापती मुस्तफा खान आणि भोसल्यांच्या घराण्याचा दुसरा बाजी घोरपडे या तिघांनी मिळून कट करून बंगलोरच्या तंबूमध्ये शहाजी राजांना रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गंजिफा खेळला. शहाजीराजे झोपायला गेल्यानंतर आक्रमण करून त्यांना कैद केलं. आता पाय साखळदंड घालून विजापूरच्या दरबारात नेलं. तो अफजल खान. त्याच्याशी काय महाराजांनी चर्चा करायला होती. आमच्या रक्ताच्या कणाकणात असलेला बेसावतपणा. पण तरी मी केवळ ह्याकरता ही सगळी गोष्टीचा आता नाही उल्लेख करत आहे. शिवाजी महाराज शांत बसताय. काढायचा तेव्हा कोथळा बाहेर काढलास आणि नंतर बजाजी नाईक निंबाळकरला ही शुद्ध करून घेतलं, पुन्हा हिंदू करून घेतलं. त्यावेळेच्या हिंदू व्यवस्थेमध्ये एकदा बाटला की गेला. ही सिंहाची गुहा होती, तिकडे फक्त जाणारी पावलं दिसायची, येणारी नव्हती. शिवाजी महाराजांनी केलेली धार्मिक क्रांती आहे. हिंदू विचाराला मान्य नव्हतं. काश्मीरचे पंडित, मुघल सम्राट आमच्यावर अत्याचार करतो फार म्हणून शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांना भेटायला गेले. गुरु तेग बहादूर म्हणाले की जाऊन सम्राटाला सांगा की ठीक आहे, आमचा असा असा एक गुरु आहे, त्यांनी जर तुझा धर्म स्वीकारला तर आम्ही सगळे स्वीकारतो. तेग बहादूराला औरंगजेबाने छळून छळून मारला. तेग बहादूरांनी धर्मांतर केलं नाही. पण ह्या पंडित समाजातले ज्यांना सक्तीने धर्मांतर झालेली होती ते काश्मीर मधले म्हणत होते की अहो आम्हाला पुन्हा हिंदू व्हायचंय. काशीच्या पंडितांनी निर्णय दिला की हिंदू होणे नावाचा प्रकार नाही, एकदा बाटलात ना गेला. आज तागायत काश्मीरची जी ठसठसती जखम आहे तिचं एक वार निदान म्हणजे रक्त भळभळावात आहे ते आमच्या त्या चुकीच्या धार्मिक संकल्पनांच्या मध्ये आहे की तू गेला की गेला, पाव बिस्किट टाकली की बाटला, सक्तीने बाटला तरी बाटला. आणि मुलीला पळवून नेलं फाळणीच्या काळामध्ये, सक्तीने तिचा निकाह लावला, तो निकाह लावतानाही धर्मांतर करावं लागतं, तेही झालं. आता तुला पुन्हा पावलं नाही, मुलीला बाप सांगणार जीव दे, विहिरीत उडी मार, पण पुन्हा येणे नाही. शिवाजी राजा धार्मिक क्रांती करतोय की बजाजी नाईक निंबाळकर पुन्हा हिंदू होऊ शकतो. नेताजी पालकर महाराजांची फाटलं, आधी जाऊन आदिलशाला मिळाला. औरंगजेबाला वाटलं हे सगळं नाटक आहे म्हणून औरंगजेबाने फरमान सोडलं की त्याला पकडून माझ्याकडे पाठवा. नेताजीची ख्याती होती प्रति शिवाजी. त्याला पकडून नेलं, पाठवलं. त्याची पत्नी, त्याची मुलं यांना पाठवलं. याचं नाव झालं मोहम्मद कुली खान. याला पुन्हा सह्याद्रीकडे पाठवू नका म्हणून अफगाणिस्तान मध्ये लढायला पाठवलं. अशी 9 वर्ष गेली. आता औरंगजेबाला खात्री वाटली की आता काय हा पुन्हा शिवाजीकडे जाण्याची शक्यता नाही. आणि त्यावेळेपर्यंत शिवाजीने औरंगजेबाच्या सगळ्या सरदारांचा सपाटून पराभव करून झालेला होता. मग आता शिवाजीचं युद्धतंत्र माहित असलेला कोण म्हणून त्यांनी या मोहम्मद कुली खानला पाठवलं. तो मोहम्मद कुली खान बुरहानपूरच्या मुक्कामावरून निसटला आणि तो पळून आला, महाराजांना भेटला. महाराजांनी त्याला गळा भेट घेतली. एकदा बाटलास तू बाटलास नाही म्हणलेले. महाराजांनी त्याला पुन्हा हिंदू करून घेतलं. तो नेताजी पालकर झाला. आणि मी एकदा बाबासाहेबांना खातरजमा करून घेतली की पुढे नेताजीचा काय उल्लेख आहे तर नेताजी ज्याला गुजरातीची फौज म्हणतात, गुजरातीची म्हणजे स्वतः शिवाजी महाराजांच्या बरोबर लढणारी गुजरातीची स्वतः छत्रपतींची सैन्य, तिचा तो प्रमुख होता. पुन्हा हिंदू करून घेतलं. गोव्यामधून पुन्हा पुन्हा तक्रारी येत असत की कॅथलिक ख्रिश्चन मिशनऱ्यांचे अत्याचार गोव्यातल्या हिंदूंच्यावर चालू आहेत. आणि कोकणचा प्रदेश शिवाजीने जिंकून घेतल्यानंतर तिथले हिंदू महाराजांना पत्र पाठवू लागले की आम्हाला वाचवा. सावंतवाडी पर्यंत पोहोचलेल्या मराठ्यांच्या सैन्याने महाराजांचं एक पत्र त्या गोव्याच्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्याकडे पोहोचतं केलं. आणि पत्र हे, त्या पत्रात द्वेष नाही,
पण बाटवा बाटवी करून सक्तीची धर्मांतर करू नका असं सांगितलं. तरीही बातम्या येत राहिल्या की गोव्यामध्ये सक्तीने बाटवाबाटवर हिंदूंना ख्रिश्चन केलं जात आहे. शिवाजी महाराजांनी फोंड्याच्या पलीकडे गोव्याच्या प्रदेशात छापा घातला, 4 ख्रिश्चन मिशनऱ्यांना पकडून आणलं, त्यांना हिंदू केलं. आणि ते करून गोव्यामध्ये निरोप पाठवला की तुमचं तिकडे ते जर चालू ठेवाल तर इकडे मला हे करावं लागेल. याचा अर्थ द्वेषाला जागा नाही. मला तुम्हाला आठवण करून दिलीच पाहिजे की अफजल खान ज्या वेळेला पंढरपूरची विठोबाच्या मंदिर नासवत होता, तुळजाभवानी फोडत होता, गाय कापत होता, पुजाऱ्यांच्या तोंडात गोमांस कोंबत होता आणि बजाज नाईक निंबाळकरला सक्तीने बाटवत होता, तेव्हा शिवाजी महाराजांचं जे टिचभर हिंदवी स्वराज्य असेल त्यातल्या एकाही मशिदीला हात लागलेला नाही. त्यात कुराणाचा कधीही अपमान झालेला नाही. महाराजांच्या हिंदवी मध्ये निरपराध मुस्लिमांच्या कत्तली झालेल्या आहेत हे घडलेलं नाही. पण ज्याचा कोथळा बाहेर काढायचा त्याचा काढलाच. आणि उत्तर हे आहे, निरपराधांची हत्या हे उत्तर नाही. दुसरा असहिष्णू आहे, संकुचित आहे, म्हणून आपणही असहिष्णू संकुचित होणे नाही. तर आपण कोणत्या जीवन पद्धतीचं रक्षण करायला निघालो हे लक्षात घेतलंच पाहिजे. पण हिंदवी स्वराज्याच्या सर्व धर्मांच्या आणि महाराष्ट्राची मराठी समाज व्यवस्था एकत्र येऊन एकात्मतेसहित हे हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाच्या पाठीशी होतं. म्हणजे एका बाजूला द्वेषही नाही पण दुसऱ्या बाजूला अनुनयही नाही, असं शिवाजींनी इस्लामच्या आक्रमणावरचं उत्तर होतं. आपण याला नाव देतो शिवाजी मार्ग. आणि मला आजतागायत म्हणायचंय, आजही भारतातल्या हिंदू मुस्लिम प्रश्नाचं उत्तर असेल तर ते मी गेली काही मिनिटं बोललो ते शिवाजी मार्ग हे त्या प्रश्नावरचं उत्तर आहे. धर्मविचारातली लवचिकता, धर्माचा द्वेष हे औरंगजेबाने स्वतः मांडून ठेवले. बरं, औरंगजेबाने स्वतः मांडून ठेवले की शिवाजी शत्रूच्याही धर्माचा सन्मान राखतो, कुराणाचा अपमान करत नाही, फकीरांची सन्मान राखतो. आधी औरंगजेबाने काशी विश्वेश्वरावर घाव घातला आणि नंतर 1679 मध्ये जिझिया कर लागू केला. त्यावेळेला शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाठवलेलं एक पत्र आहे. खरं म्हणजे ते अंतःकरणावर कोरून ठेवावं इतकं ग्रेट पत्र आहे. त्या पत्रामध्ये मी तुम्हाला आधुनिक मराठी भाषेमध्ये त्याचा अर्थ सांगतोय. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाला सांगताय की एकतर गोरगरीब फकीर म्हणजे हिंदूंच्याकडनं, और आधी शिवाजी महाराजांनी त्या पत्रात वर्णन केलंय की तुमच्या राज्यामध्ये शेतकऱ्याची दैना आहे, पिकं नीट येत नाहीयेत, दुष्काळ आहे, आणि अशामध्ये तुम्ही आणखीन सामान्य माणसांना लुटून त्यांचा ज्यांच्याकडनं जिझिया काय गोळा करताय असा मुद्दा सांगून झाल्यावर महाराज त्या पत्रात म्हणतात की गोरगरिबांच्याकडनं पैसा गोळा करावा इतकी गरिबी मुघलांच्या खजिन्याला आली काय? झिरो बेस बजेट, डेफिसिट, कृष्णा व्हॅलीकडचा पैसा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी वळता करा. शिवाजी महाराज सांगतात जिझिया कर बसवतात, हे चूक आहे. महाराजांच्या पत्रात उल्लेख आहे अकबराचा. आणि महाराज औरंगजेबाला सांगतायत की अकबराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा, त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान राखला, सर्वांना त्याच्या दरबारात स्थान होतं, म्हणून मुघल साम्राज्य टिकलं. तुम्ही जर ते मोडाल तर मुघल साम्राज्याचा नाश होईल. औरंगजेबाने अर्थातच ऐकलं नाही आणि पुढे जो नाश घडायचा तो घडला नव्हे. नुसता घडला नव्हे, औरंगजेबाचं थडगं मराठ्यांनीच गाडलं, इथेच गाडलं. 30 वर्ष लढ्यामध्ये विचारांचा, धर्म विचाराचा, जीवन पद्धतीचा सुद्धा समतोल आहे. आपण याला नाव शिवाजी मार्ग हे देतो. वारकरी संप्रदायाने तयार केलेल्या विचारांच्या बेसवर, समर्थांनी जी पायाभरणी केली असेल तिच्यावर आज आमच्या महाराष्ट्रामध्ये तरी आज वाद चालू राहतो की समर्थ रामदास हे शिवाजीचे राजगुरू होते का नव्हते? नसावे. शिवाजी आणि समर्थ रामदास हे दोन समांतर वाटचाली. कोणी जर इतिहास असा मांडायला लागला की काही वेळा काही कॅलेंडर्स मध्ये ते चित्र असतं पहा की एका किल्ल्याच्या माथ्यावर समर्थ रामदास बसलेले, शिवाजी महाराज शेजारी उभे आहेत, जिजाऊ साहेब पण उभे आहेत आणि समर्थ रामदास कुठेतरी असं बोट दाखवतात. म्हणजे जणू हिंदवी स्वराज्याची स्थापना कर हे समर्थांनी शिवाजीला सांगितलं. हे ऐतिहासिक दृष्ट्या खरं नाही. महाराजांची आणि समर्थांची भेट केव्हा झाली? केव्हा तरी झाली असेल. नंतर कोणी म्हणतं 1672, कोणी म्हणतं आधी पत्रव्यवहार होता, कोणी म्हणतं ते विजापूरचा सरदार निघाला आहे, म्हणजे पहिलं अक्षर घेऊन तयार होणाऱ्या ओव्या, असं समर्थांनी
शिवाजी महाराजांना कळवलेलं होतं. शाहिस्ते खानाच्या तंबूवर छापा घातल्यानंतर समर्थांनी प्रेमाने पण शिवाजीला रागवणारं एक पत्र लिहिलं होतं की तुम्ही स्वतः गेलात हे चूक आहे. तिथं जर काही घडलं असतं तर केवढ्याला पडलं असतं. शाहिस्ते